एखादी गोष्टीचा काहीतरी तणाव होत असेल तर आपल्याला संघटन करून ही पाऊलवाट मजबूत करण्याची जबाबदारी नाईक साहेबांना आपल्यावर सोडलेली आहे। तेव्हा सर्व कार्यकर्त्यांना मी नाईक साहेबांच्या वतीने विनंती करतो की आपण खचून न जाता साहेबांनी केलेल्या कामाची पावती म्हणून, ती जबाबदारी म्हणून आपण आपल्या हातात घेऊन ते काम आपल्याला नेटाने पुढे नेण्याची जबाबदारी साहेबांना टाकलेली आहे। आणि साहेब जाण्याने आपल्या तालुक्यालाच नाही तर सर्व मराठवाड्याला अतिशय दुःखाची अशी एक कल्पना सगळीकडे पसरलेली आहे। ही कामगिरी साहेबांनी फक्त तालुक्यापुरतीच मर्यादित ठेवलेली नसून त्यांनी त्या सभागृहामध्ये काम करत असताना मग ते पक्षाच्या विचाराचे असतील, आदर पक्षाच्या विचाराची माणसं असतील, प्रत्येकासोबत त्यांनी आपला समंजस्यपणा, त्यांची प्रामाणिकता, माझ्या तालुक्यातला हा माणूस आहे आणि तो माणूस काम करत असताना माझ्या तालुक्यातल्या माणसाचं काम झालेलं आहे, तिथं पक्षपात साहेबांना कधीच केलेला नाही। आणि पक्षपाताची भावना किंचितही त्याच्या मनात कधी आली असेल असं मला तर माझ्या 15 वर्षाच्या अनुभवामध्ये वाटत नाही। कारण साहेबासोबत आम्ही काम करत असताना साहेबांनी मग तो कुठल्याही पक्षाचा, कुठल्याही जातीचा, कुठल्याही पंथाचा माणूस असू द्या, नीच असू द्या की मोठा असू द्या, खालचा असू द्या, सर्वांना एकसंघ समान वागणूक देण्याचं काम साहेबांनी केलेलं आहे। आणि ती काम साहेबांनी केल्याच्या नंतर ही सर्व जबाबदारी आपल्यावर पडली मित्रांनो। मग साहेब जाण्याने झालेले दुःख, जे नाईक परिवारावर, जाधव परिवारावर जे दुःखाचा डोंगर कोसळलेला आहे, ही पोकळी कधी भरून न निघणारी पोकळी आहे। खरंच जर साहेबाचं स्वप्न साकार करायचं असेल, त्या तालुक्यात आपल्याला पक्ष जर जागवायचा असेल, तालुक्यात पक्ष टिकवायचा असेल, तर जसं आमच्या मोठ्या बंधूंनी बुंडगेर दादाने सांगितले, अहंकारपणा हा माणसाला खाऊन टाकलेला आहे, पोखरून टाकलेला आहे। अहंकारामुळेच आपला पराभव झाला कदाचित, असं मला सुद्धा वाटायला लागलेलं आहे की हा अहंकार सर्वांनी याच ठिकाणी जर साहेबांना खरी श्रद्धांजली वाहायची असेल तर सर्वांनी आपल्या मनामधील अहंकार बाजूला काढून टाकून एक संघ, एक दिलाने, एक पद्धतीने साहेबाच्या कुटुंबाच्या पाठीमागं आपण खंबीरपणे उभा राहू आणि खरीच भावपूर्ण अशी श्रद्धांजली या साहेबांना वाहू। मी साहेबाच्या जाण्याने जे नाईक परिवारावर, या तालुक्यावर दुःखाचा डोंगर कोसळलेला आहे, याच्यातून सेवालाल महाराजांनी एवढीच विनंती करणार आहे की त्यांना या दुःखातून सावरण्याची शक्ती, बळ, धैर्य मिळो, अशा प्रकारची मी प्रार्थना करतो। पुनश्च एकदा मी नाईक साहेबांना भावपूर्ण श्रद्धांजली, आदरांजली या ठिकाणी अर्पण करतो आणि याच ठिकाणी थांबतो। जय हिंद, जय भारत। तुम्ही पाहत आहात महाराष्ट्राच्या कुशीतलं GK न्यूज मराठी, सात जनतेची, भूमी महाराष्ट्राची।